सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. बाहेरचा अन्नपदार्थ खाणं तुम्हाला टाळावं लागेल, नाही तर तुमची तब्येत बिघडू शकते. नोकरदारांचे शत्रू आज तुम्हाला त्रास देतील. आज तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही आज संध्याकाळ मजेमध्ये घालवाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आजही तुम्ही आनंदी राहाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज लाभाच्या मार्गामध्ये अडथळे येतील. व्यवसायासाठी अनुभवी व्यक्तींकडनं तुम्ही सल्ला घ्यावा. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. दुपारनंतर तुम्हाला पोटाचा त्रास हा जाणवू शकतो. नोकरदारांचे शत्रू मात्र तुम्हाला त्रास देतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या बायकोसोबत मजेमध्ये वेळ घालवाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये निष्काळजी राहण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. शेजारी वाद झाला असेल तर तो टाळा. कायदेशीर प्रकरणामध्ये वाद असेल तर कुटुंबातील सदस्यांसह शुभ कार्यामध्ये तुम्ही संध्याकाळी सहभागी होऊ शकता. इतरांना मदत करण्यास तुम्ही तयार असाल, ज्याचा तुम्हाला फायदा देखील होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज आर्थिक लाभ संभवतो. व्यवसाय करताना आज कोणत्या तरी अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुम्ही घ्या, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की जोडीदारासोबत तुमचे काही वाद होऊ शकतात. कुटुंबियांच्या मदतीनं ते वाद सोडवलेही जाऊ शकतात. जोडीदाराला तुम्ही आज कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाल आणि तिचा रुसवा काढाल. पार्टनरशिपमध्ये कोणताही व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर नशिबावरती सोडू नका. मेहनत केल्यावरती तुम्हाला नफा मिळेल. मित्रांच्या मदतीसाठी तुम्ही आज पैशांची व्यवस्था करू शकता. आज महत्त्वाच्या कामामध्ये निष्काळजीपणा केल्यास तुम्हाला नुकसान होईल. कायदेशीर प्रकरणामध्ये जर काही वाद असेल तर त्याचा निकाल आज तुमच्या बाजूने लागेल. आज तुम्ही इतरांना मदत करा. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणतंही काम कठोर परिश्रम केल्यानं तुम्हाला फायदा होईल. कोणतीही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर मग मात्र तुम्हाला नुकसान होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत तुमचे वाद होऊ शकतात. कुटुंबियांच्या मदतीने ते सोडवलेही जाऊ शकतात. जोडीदाराला तुम्ही आज बाहेर फिरायला घेऊन जाल. मेहनत केल्यावरती आज तुम्हाला नफा मिळेल. आज तुम्हाला मित्रासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढचे रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे प्रसन्न राहील. तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल. आज कोणाकडून पैसे उधार घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर ते तुम्हाला सहज मिळतील. परदेशामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडनं तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. भविष्यामध्ये तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आज तुम्हाला कठोर परिश्रम केल्यानं फायदा होईल. कोणतीही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आज तुमचे सौहार्दपूर्ण संबंध राहतील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल.
मित्राच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं तुम्ही पूर्ण कराल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. मुलांकडून तुम्हाला एक आनंदाची बातमी संध्याकाळी ऐकायला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. हरवलेली वस्तू सापडल्यानं तुम्ही आनंदी असाल. आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे प्रसन्न राहील. तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल. आज जर कोणाकडनं तुम्ही पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर बिलकुल घेऊ नका, कारण ते पैसे पुन्हा परतफेड करताना तुमची चांगलीच तारांबळ होणार आहे. परदेशामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडनं तुम्हाला आज एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला खूप कष्ट केल्यानंतर मान मिळेल. नवीन प्रकल्पावरती तुम्ही आज काम सुरू कराल, ज्यामुळे तुम्ही आनंदी आणि व्यस्त राहाल. व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाही, ज्यामुळे जोडीदार मात्र तुमच्यावरती रागावू शकतो, हे लक्षात असू द्या. आज तुम्हाला तुमच्या भावासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं आनंदाच्या बातम्या मिळतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये काम करणाऱ्यांना आज मोठं यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रस राहील. मुलांना सामाजिक कार्यामध्ये जास्तीचा रस राहील. आज तुमचे काही पैसे मात्र खर्च होऊ शकतात. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण पाठिंबा मिळेल. अनुभवी व्यक्तीकडनं तुम्ही योग्य सल्ला घ्याल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. आज तुम्ही नवीन प्रकल्पावरती काम सुरू कराल, ज्यामुळे तुम्ही आनंदी आणि व्यस्त असाल. व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरातील वाद वाढतील, त्यामुळे तुम्ही थोडेसे नाराज व्हाल. तुमच्या कुटुंबामध्ये चिंतेचं वातावरण राहील, ज्यामुळे तुम्ही थोडेसे गोंधळलेले राहाल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीमुळे तुम्ही काळजीमध्ये सापडाल. तुमचे काही पैसे आज खर्च होतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण होताना पाहू शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की रोजगाराच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना मोठं यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कठोर परिश्रम हे घ्यावे लागतील. शिक्षणामध्ये यश मिळवण्यामध्ये मात्र अडथळे येतील. आज तुम्हाला काही मालमत्ता मिळेल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही पार्टी आयोजित कराल. तुम्हाला आज सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ होतील. आज तुम्ही थोडेसे गोंधळलेले राहाल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीमुळे तुम्ही थोडेसे काळजीमध्ये मात्र सापडू शकता. आज तुम्हाला थोडेसे पैसे खर्च करावे लागतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमची गुंतवणूक आज दुप्पट होऊ शकते. मित्रांसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. सरकारी नोकरीमध्ये सहकाऱ्यांची तुम्हाला मदत होईल. कोणतंही काम करण्यासाठी तुम्ही कोणावरही दबाव आणू शकत नाही. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही असंच रोजचं राशी भविष्य तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.